ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. आपल्यासोबत मराठा आरक्षण योद्धे मनोज जरांगे पाटील दादा, TV9 मध्ये तुमचं स्वागत आहे. हैदराबाद गॅजेट आल्यापासून मराठा समाजाला त्याच्यामधून आरक्षण भेटणारच आहे, परंतु आता बंजारा समाज असेल किंवा इतर समाज असतील ते पण मागणी करतायत की आम्हाला त्या गॅजेटचा फायदा व्हावा. तुम्ही कसं बघता एक आंदोलक म्हणून? बाकीच्या समाजापेक्षा बंजारा समाज हा खूप कष्टाळू आहे आणि कधी कोणाच्या आद्यामाद्यात नसतो. म्हणजे विनाकारण कोणाला विरोध न करणारा बंजारा समाज, विनाकारण कोणाला इकत भांडण घेणारा बंजारा समाज नाही. त्यांचे ते काबड कष्ट करणार, ऊस तोडणार, शेतीचे कामं करणार खूप कष्टाळू समाज आहे. त्यांचे जर त्याच्यात हैदराबादमध्ये गॅजेटियरमध्ये नोंदी असतील त्या गरीब लोकांना दिलं पाहिजे या मताचे आपण आहेत. कारण खूप राज्याच्या पाठीवर जर बघितलं तर खूप भटकंती करणारा, खूप कष्ट करणारा गावगाड्यातला एक प्रमुख घटक बंजारा समाज आहे. सगळ्याशी प्रेमानं राहणारा, मराठ्यांशी बंजारा समाजाचं कधीच नाराज आहे किंवा असं काही विषय नाही. त्यामुळे हसी खेळीनं राहणारे ते तांड्यावर राहणारे लोक आहेत, परंतु गावाशी निगडीत, गावाशी संपर्क ठेवणारे, गाव आणि तांडा हे एक चांगलं समीकरण आहे राज्यात. त्यामुळं त्यांच्या नोंदी असतील तर गरिबाच्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे या मताचे आम्ही. आज याच मागणीसाठी जालन्यामध्ये आणि बीडमध्ये मोर्चा निघणार आहे. आपला पाठिंबा असणार त्याला? मी सांगितलंच ना, आता मी सांगितलं ना मागं, त्यांचे खूप लोक हॉस्पिटलला मी होतो त्यावेळेस भेटायला आले होते आणि त्यांनी बोलवलं पण होतं की आपण मोर्चाला यावं, पण जास्त चालता येत नाही आहे मला आणखीन उपोषणामुळं, सुट्टी झाल्यामुळं, त्यामुळं जाता नाही आलं. आपण त्यांच्या पाठीशी जर नसतो तर बोललोच नसतोच ना. आपण गरिबांच्या पाठीशी मराठा समाज कायम राहणार. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार असं म्हटलेत की काही जिल्ह्यामध्ये सामाजिक कटुता निर्माण झाली आहे. वंजारी समाजाच्या व्यक्तीनं दुकान टाकलं तिथे मराठा जात नाही, मराठा समाज दुकान टाकलं म्हणजे मराठा व्यक्तीनं दुकान टाकलं तिथे वंजारी समाजाचं व्यक्ती जात नाही, अशी एक कटुता निर्माण झाली राज्यामध्ये. नाही, आम्हाला नाही दिसली, राजकारणी लोकांना कशी दिसती माहीत नाही, पण एक 4-2 जर सोडले टवाळखोर तर बाकी सगळा समुदाय एकमेकामध्ये. तशी जर रूढ पडली तर 50-55% राज्यात एकटाच मराठा आहे. तशी जर रूढ पडली ना तर उपासमारीची वेळ येईन लोकांवरती. कारण मराठ्यांनी बी जर ठरवलं मग कुठं जायचंच नाही तर बाकीच्यांचं खूप मोठा देवारा होईल मग. त्यामुळं राजकारणी लोकांना कसं दिसतंय मला नाही माहीत, परंतु एक दोन जर सोडले तर गाव पातळीवर, गावखेड्यात सगळा समुदाय एकत्र आहे, हसतो, खेळतो, उठतो, थोड्या दिवसाची नाराजी असली तरी सोडून देतो, खरं मान्य करतो आणि त्यांना खरं मान्य झालं आहे. आता मान्य असं झालं की हैदराबाद गॅजेटच्या नोंदी येत राहू त्यांच्या, असं OBC समाज मात्र बोलतो. तो या लेवलला येऊ शकत नाही मीडियाच्या किंवा अनेक दुसऱ्या मोठ्या व्यासपीठावर, पण त्यांना गावखेडीची जी जाण आहे ना, त्यांचं गरिबांचं OBCचं म्हणणं असं आहे, सगळ्या जाती धर्मातल्या गरिबांचं म्हणतो आहे मी, की त्यांचं गॅजेट सापडलं आहे मराठ्यांचं आणि त्यांच्या नोंदी आहेत, मग दिलं पाहिजे राव त्यांना. हे असं नाही ते त्यांचं नसतं मग मागितलं असतं तर ठीक होतं. त्यांचं सातारा संस्थांचं गॅजेट आहे, हैदराबादचं आहे, त्यांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं आहे, दिलं पाहिजे या मतात आहेत. त्यामुळं गावात खेळीमेळीचंच वातावरण आहे आणि ते कायम राहणार आहे. कुणी काही म्हणलं, सत्ताधारी विरोधक काही जरी म्हणले तरी इथून पुढच्या काळात विचार करावा लागणार आहे. राजकारणी महत्त्वाचा, सगळ्या जाती धर्माला सांगतो आहे मी, का आपलं गावखड्यातलं एकमेकाचं प्रेम महत्त्वाचं. आधी मदतीला कोण येतो तर आधी मदतीला गाव येतो, गावकरी येतो, हे महत्त्वाचं आहे आणि हे सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. त्यांच्या लक्षात आलं आहे, नेत्याच्या पण आला, OBCच्या अलिबाबाच्या सुद्धा लक्षात आलं आहे, येवल्याचा अलिबाबा त्याच्याही लक्षात आलं आहे की मराठ्यांच्या नोंदी आहेत. त्याला माहिती हे घर त्यांचं आहे, पण घरात आधी ते जाऊन बसले, येऊ द्या ना, त्यांना माहिती आहे त्यांचंच घर आहे आणि तेही म्हणतात अंधारात हो त्यांचं आहे, पण मग इथं गर्दी होईल ना, मग गर्दी व्हायसाठी आमच्या घरातून आम्हाला बाहेर काढता काय? आमचं घर हे मान्य आहे ना, नोंदी आहेत ह्या मान्य आहे ना, निघालेल्या मान्य झाल्या 58 लाख. आता हैदराबाद गॅजेटच्या नोंदी मान्य आहेत त्यांना, सातारा संस्थांच्या नोंदी मान्य आहेत त्यांना,
बॉम्बे गव्हर्नमेंटचं पण मान्य आहेत त्यांना. हां, मग एवढं जर मान्य आहे तर मग घरात येऊ कसं काय नका म्हणता तुम्ही? ते म्हणते घर तुमचंच आहे. ते खरं आहे, नोंदी आहे, ते तुमचं सगळं खरं आहे, पण घरात गर्दी होईन ना, म्हणजे आमच्याच घरासून आम्हालाच घरात बाहेर काढता का? हे त्यांना पटलं आहे. आणि हे देवेंद्र फडणवीस साहेबाला पटलं, एकनाथ शिंदे साहेबाला पण पटलं आहे, आणि विशेष करून विखे पाटील साहेबालासुद्धा ही गोष्ट पटली की मराठ्यांच्या नोंदी आहेत ह्या खऱ्या आहेत, हे खरे ओबीसीचे चेहरे आहेत म्हणजे मराठा समाज. पण हे घर मराठ्यांचं आहे हे यांना पक्कं कळालं आहे. फडणवीस साहेबाला, एकनाथ शिंदे साहेबाला, विखे पाटील साहेबाला, जी त्यांची सगळी टीम आहे, शंभूराजे देसाई साहेब असतील, उदय सामंत साहेब असतील, ह्या सगळ्या टीमच्या लक्षात आलं आहे की हे मराठ्यांचंच घर आहे, हे मराठ्यांचंच घर आहे. फक्त घर असून ते म्हणतात आत येऊ नका, आता आम्ही येत, म्हणजे आमचं घर असून आम्हाला ठेवा बाहेर, म्हणजे आम्हाला काळोखात ठेवायचं. बाहेर की अंधार आहे, मुसळधार पाऊस आहे, विजाचा कडकडाट आहे, त्याच्यात आम्ही झोडपायचं घर आमचं असून, आणि तुम्ही आतून मजा बघणार आमच्याच घरात बसून. परत म्हणणार हा आपण त्यांच्याच घरात येत, कसे झोडपत येत बाहेर, कसे तरफडत येत, कसे तळमळत येत, म्हणजे आमचं घर असून आमच्या घरात तुम्ही घुसला आणि आम्हालाच बाहेर घेता. हे मान्य आहे आता मुख्यमंत्र्यांना सुद्धा. त्यामुळं त्यांनी बी आता लावून धरलेलं की खरं जे आहे ते मी देणार आहे. खरं जे हे ते एकनाथ शिंदे साहेब पण म्हणतात, शंभूराजे देसाई साहेब पण म्हणतात, उदय सामंत साहेबसुद्धा म्हणतात, सगळेच मंत्री म्हणतात. आणि विशेष करून फडणवीस साहेबांनी विशेषातलं विशेषात जर म्हणलं तर विखे साहेब पाटील साहेब म्हणतात आम्ही देणार, कारण त्या नोंदी आहे. हां, तुम्ही त्यांचं ते सोडा, आत येऊ नका, गर्दी होईल. मुख्यमंत्र्यांनी असं स्पष्ट केलं आहे की ओबीसीमध्ये कुणी बोगस व्यक्ती येणार नाही, ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांनाच प्रमाणपत्र भेटतील. हो, खरंच आहे ना, मग ते खरंच आहे. हैदराबाद गॅझेटियर काय सांगतं, जालना जिल्ह्यात 2,36,000च्या आसपास कुणबी आहेत, म्हणजे संभाजीनगर जिल्हा धरून, संभाजीनगर आणि जालना पूर्वी एक होता. हे 2.5 लाख गेले कुठं? हे जे कुणबी दाखवले नांदेडमध्ये, मला वाटतं 1,36,900 काहीतरी दाखवले, हे कुठे गेले? हे गेले कुठं? 1,39,000 बीड जिल्ह्यात त्या काळी, हे कुठे गेले? म्हणून त्यांचं म्हणणं बरोबर आहे. हैदराबादच्या गॅजेटच्या नोंदीनुसार त्या मराठ्यांना आरक्षण दिलं जाणार आणि तसंच करावं लागणार आहे. नसता सरकारला मग सुट्टी नाही आहे. दादा, मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी अनेक तरुणांनी आपलं बलिदान दिलं, आत्महत्या केल्या, जीव दिला. आता ओबीसी समाजाचे काही तरुण आत्महत्या करतायत की आमचं आरक्षण संपतंय म्हणून, काय आव्हान करतात ते? नाही, ते त्यांच्या नेत्याने केलेला गैरसमज. अलिबाबांनी गैरसमज पसरून गरीब ओबीसींचे बळी घ्यायचं ठरवलं आहे. अलिबाबाला दम निघत नाही, त्याला काही ना काहीतरी माणसं मारून कुरापत्या काढायच्यात. ज्यांना आरक्षण आहे ते कसं काय संपल? ते संपन कसं काय? तुम्हाला एकाला 2.5% वेगळं दिलं आहे, एकाला 2-2.5%, एकाला 3.5% वेगळं दिलं आहे. तुमचं कसं काय संपन आरक्षण? तुमचं आरक्षण संपन कसं काय याचं उत्तर कुठं आहे? त्यामुळं नाहक राजकारण्यांचं ऐकून गरिबाच्या ओबीसीच्या पोरांनी मराठ्याच्या पोरांनी आत्महत्या करायच्या नाही, आणि मराठ्याच्यात अजिबात नाही. मी आहे ना, अजिबात आत्महत्या करायची नाही. अरे बाळा हो, बाबा हो, मराठ्यांना एका वर्षात 58 लाख नोंदी दिल्यात, 3 करोड लोक आरक्षणात घातलेत. पुढच्या दुसऱ्या वर्षात मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांचं गॅजेटियर लागू करून आरक्षण दिलं आहे, आणि पश्चिम महाराष्ट्राला सुद्धा दिलं आहे. हे देशातला खूप मोठा सुवर्णक्षण आहे मराठ्यांसाठी, हे समजून घ्या. आत्महत्या नाही करायची, पुढच्या वर्षी शिकू, पुन्हा आत्महत्या नाही करायची. हे राजकारणी, हे अलिबाबा काय करतो, गैरसमज पसरतो. संपन कसं? घरच आमचं आहे, आमच्या घरात घुसून बसलाय येऊन, आणि आम्हालाच बाहेर ठेवलं आहे, आणि ते मान्य आहे त्यांना. ते म्हणतात हा नोंदी आहेत तुमच्या, पण आमच्यात नका येऊ, आणि नोंदी आहेत तुमच्या आणि आमच्यात नका, कुठं जातो मग? म्हणजे हे डुप्लिकेटपणा ओबीसींनी समजून घेतला पाहिजे. उलट ओबीसींनी गरिबांनी म्हणलं पाहिजे, हे बघ त्यांचं घर आहे ना, त्यांना आत येऊन द्यावं लागेल. घर आहे हे मान्य आहे, पण येऊ देणार नाहीत, म्हणजे ही दादागिरी झाली. दादागिरीला एवढी सोपी नाहीत आम्ही. फक्त
आम्ही शांततेनं चाललो, संयमानं सध्या चाललो. आणि मराठीने संयमानं चालायचं. का चालायचं तर TV9च्या माध्यमातून खरं सांगतो मराठा समाजाला, यांना आरक्षण मिळालेलं आहे, यांना सगळ्या सुविधा मिळाल्यात, योजना मिळाल्यात म्हणून हे गुरगुर करतात. यांना टेन्शन नाही काही, आयतं आले ना. आपल्या आरक्षण आधी मिळू द्या मराठा समाजाला, जरा आपल्या पंखात चांगलं बळ येऊन द्या. मग गुरगुर करणाऱ्याला बघून आपण मराठी आहेत, आणखीन आपल्या हातापादरात चांगलं येऊ द्या. आरक्षण येईल, त्याच्या योजना येतील, शिक्षणात येईल, नोकऱ्यात येईल, परत घरकुलं येतील. मग माणूस चारही बाजूनं चांगला डेव्हलप होईल. आणि त्या टायमाला बघून गुरगुर करणारला सध्या गुरगुर करून द्या, त्यांना वाटू द्या आपण भेटतो त्यांना. आज मुंबई उच्च न्यायालयात हैदराबाद गॅजेट संदर्भात सुनवाई होणार आहे. या संदर्भात काय माहिती घेतली तुम्ही? हा सरकार आहे ना, सरकारची जबाबदारी ती टिकवणं, लढणं, वकिलांची फौज देणं, महाधिवक्ता उभा करणं, सरकारी वकील उभा करणं, ती सरकारची जबाबदारी. कारण आम्ही लढून मिळवलं, ते सरकारनं टिकवणं ती जबाबदारी. आणि त्याला काहीच होत नाही गॅजेटियरला. त्याला जर होतं आहे ना, 54चा JR 0 मिनिटात गेला म्हणून समजा. हो, जशी आमची तातडीनं सुनावणी घेतली हैदराबाद गॅजेटियरच्या JRची, 94च्या JRची आणि 50% वर गेलेल्या 2% तातडीनं सुनावणी घ्यावं लागणार आहे. आणि हे अलिबाबाला येवल्याचं चांगलं माहिती. हो, कारण हे उडतं आहे. कारण समोरच्याने विचार करायचा असतो, आपण सुद्धा काचाच्या घरात राहतो आहे. हां, दुसऱ्याच्या घरावर दगड हाणायला गेला, काचाच्या घरावर घर फुटतं. आपण सुद्धा काचाच्या घरात राहतो, हे ध्यानात ठेवायचं. नक्कीच हे होते मनोज जरांगे पाटील. कॅमेरामन अमित आडेसह संजय सरोदे, TV9 मराठी, आंतरवादी सराटी, जालना. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.